तर आपल्यासोबत मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार हे जोडले गेलेले आहेत। दीपक सर, काही वेळापूर्वीच राज ठाकरे यांनी आवाहन केलेलं आहे की आपल्याला मराठीची अस्मिता जपायची आहे आणि मराठी संपू द्यायची नाहीये, त्यामुळे सगळ्यांनीच एकत्र आलं पाहिजे आणि या हिंदी सक्ती विरोधात आवाज उठवला पाहिजे, याला कडाडून विरोध केला पाहिजे। काय तुमची प्रतिक्रिया यावर? राज ठाकरेंच्या भूमिकेचं आम्ही सगळे भाषेच्या चळवळीतले कार्यकर्ते अभ्यासक आम्ही स्वागत करतो आणि त्यांनी ज्या पद्धतीची भूमिका घेतली आहे तितकीच टोकदार आणि निकराची भूमिका महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकीय पक्षानं घेतली पाहिजे, जर त्यांना स्वाभिमान असेल आणि त्यांच्यातलं महाराष्ट्रीयत्व थोडंसं शिल्लक असेल तर। आता राज ठाकरेंनी जो मुद्दा मांडला की त्रिभाषा सूत्र हे राज्य आणि केंद्राच्या चर्चेमधलं आहे किंवा राज्य आणि केंद्राच्या संपर्कामधलं आहे, तर दक्षिणेतली राज्य इंग्रजीत संवाद साधत असतील, उत्तरेतील राज्य हिंदीत संवाद साधत असतील आणि आपल्या राज्यामध्ये देशातली इतर राज्य त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी करत नसताना महाराष्ट्र नको इतक्या प्रामाणिकपणाने हिंदी भाषेची अंमलबजावणी करतोय। म्हणजे हिंदी राष्ट्रभाषा प्रचार समिती नावाची भाकड समिती आपल्याकडे महाराष्ट्रात आहे। आपल्या लोकांनाही माहितीच नाही की हिंदी ही राष्ट्रभाषा नाहीये। आणि राज ठाकरेंनी अत्यंत महत्वाचा मुद्दा तो सांगितला की शाळांमध्ये तिसरी भाषा तुम्ही का आणताय? 2 महिने जर महाराष्ट्राच्या विविध समाज घटकांनी तुमच्या समोर भूमिका मांडली आहे, राज ठाकरे उद्धव ठाकरेंपासून सगळ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षापर्यंत सगळ्या पक्षांनी जर तुमच्या समोर भूमिका मांडली आहे आणि तुम्ही स्वतःला लोकशाहीतलं सरकार मानता, तर तुम्हाला संवाद नावाची गोष्ट माहित आहे का नाही? बरोबर। आणि ही जी मुजोरी आहे सरकारची ही केवळ राक्षसी बहुमतात आणि राज ठाकरेंनी ज्याचा उल्लेख केला ही IAS लॉबी आहे, ही बदमाशांची लॉबी आहे आणि यांचा बंदोबस्त केला पाहिजे। राज ठाकरेंनी ते आव्हान सरकारला दिले, तीही अत्यंत स्वागतार्ह गोष्ट आहे। याची सुरुवात मुळामध्ये हे जे सरकारचं शुद्धीपत्रक आहे ते खरं अशुद्धीपत्रक किंवा मराठी माणसाला या सगळ्या प्रक्रियेमध्ये घालवून टाकणारं पत्रक आहे, त्याची होळी करणं गरजेचं आहे। आणि राज ठाकरे म्हणाले, त्यांच्याशी मी पूर्ण सहमत आहे की महाराष्ट्रातल्या सर्व शाळांनी असा निर्णय घेतला पाहिजे की आम्ही तिसरी भाषा शिकवणार नाही आणि सरकारनं अशा प्रकारची जबरदस्ती केली तर सरकारच्या विरुद्ध सविनय कायदेभंग केला पाहिजे असं मला वाटतं। दीपक सर, राज ठाकरे आज सर्व शाळांनाच या संदर्भातलं पत्र देखील पाठवणार आहेत। आज तुमच्यासारखे अनेक मराठी अभ्यासक आहेत जे मराठी भाषेसाठी झगडतायत, तुम्ही सगळे एकत्र येऊन सरकारची काही भेट घेणार आहात का? मुख्यमंत्र्यांची काही भेट घेणार आहात का? नाही, असं आहे की मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न या अगोदर 2-3 वेगवेगळ्या गटांनी केला होता। मुख्यमंत्र्यांनी कोणालाही दाद दिलेली नाहीये। म्हणजे मुख्यमंत्र्यांना मुळामध्ये ते जेव्हा म्हणाले की आम्ही स्थगिती आणू किंवा अनिवार्य हे शब्द काढू, तेव्हा शब्दच्छल करण्यासाठी ते ज्या परिवारातले आहेत त्या परिवाराच्या स्ट्रॅटेजीप्रमाणे लोकांची दिशाभूल करणं आणि शब्दच्छल करणं याच्यामध्ये त्यांनी 2 महिने काढले। 16 एप्रिलला सक्तीचा निर्णय घेतला, 17 जूनला मध्यरात्री त्यांनी सर्वसाधारण भाषेचा शासन निर्णय प्रसिद्ध केला। ही लबाडी आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांशी बोलण्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही, सगळे आम्ही कार्यकर्ते राजकीय पक्ष जाऊ, पण मुख्यमंत्र्यांनी ज्या मुजोरीने आणि शिक्षण मंत्र्यांनी ज्या मुजोरीने हा निर्णय घेतला आहे त्यांना कुणाशी बोलायचं आहे का हा प्रश्न आहे मुळामध्ये ना। त्यांना बोलायचं असेल त्यांना आम्ही पत्र पाठवू, त्यांच्याकडे भेटीची वेळ मागू, आंदोलनं करतील लोक, हे सगळं आम्ही करणार आहोत। पण मुख्यमंत्र्यांचा मुळात महाराष्ट्रातल्या जनतेवर, मराठी समाजावर, मराठी भाषा संस्कृतीशी त्यांचा काही संबंध आहे का? शिक्षण मंत्र्यांचा काही आहे का? तुम्ही शिक्षण मंत्र्यांची जर पत्रकार परिषद पाहिली तर एखादा बोलका पोपट बोलतोय तसं ते बोलत होते। त्यांच्या मनातलं काही नाही, त्यांची देहबोली अत्यंत एखाद्या निष्प्राण माणसासारखी होती। म्हणजे कोण त्यांचा बोलविता धनी आहे, कोणाच्या जबरदस्तीमुळे ते हे सगळं करतायत हे नीट पाहिलं पाहिजे। आणि मला असं वाटतं की इतका टोकाचा विरोध झाला पाहिजे की या पाशवी बहुमताच्या लोकांना यानंतर मराठी भाषा आणि मराठी माणसाला नडण्याची पुन्हा हिंमत होता कामा नये। नक्कीच दीपक सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। तर मराठी अभ्यासक देखील या हिंदी सक्तीच्या निर्णयाला विरोध करताना दिसतायत। आम्ही सरकारसोबत बोलण्यासाठी तयार आहोत, मात्र सरकारनं आमच्यासोबत कोणतीही चर्चा केली नाही आणि हा निर्णय जाहीर केलेला आहे। मात्र हा निर्णय जर त्या निर्णयाला विरोध करण्यासाठी सर्वांनीच समोर यायला हवं आणि सर्वांनी एकत्र येऊन या निर्णयाला कडाडून विरोध करण्याची गरज असल्याचं मराठी अभ्यासकांनी देखील म्हटलेलं आहे।